गुड मॉर्निंग, वेलकम टू के के फॅशन. आज मी तुम्हाला ब्लाऊजचा जो स्लीवचा फर्मा असतो तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तोही राजा राणी कोचिंग प्रिया मॅम जसं बनवतात त्याच पद्धतीने. आणि हा जो स्लीव्ज फर्मा आहे तर तो तुम्ही कोणत्याही स्लीव्ज बनवण्यासाठी अगदी इझिली यूज करू शकतात. ओके, तर मग बघा तर तो कसा बनवायचा आहे. तर सुरुवातीला आपण काय करायचं की आपलं जे कापड आहे, अस्तर आहे, ते ऑन फोल्ड साईडला ठेवायचं किंवा पेपरवर जर बनवत असाल तर तुम्ही पेपरवरही हा फर्मा बनवू शकतात. ओके, तर ही जी साईड आहे ती आपली ऑन फोल्ड साईड आहे. तर फर्माची जी हाईट आहे तर ती आपल्याला 12 इंच घ्यायची आहे. तर बघा, इथून 12 इंच, इथून 12 इंच, म्हणजे आपल्याला एक स्क्वेअर तयार करायचा आहे असा. तर हाईट असणार आहे 12 इंच आणि इथून आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे. आता नंतर काय करायचं की आपली जी स्लीव्ज आहे तर स्लीव्ज अशी असते. तर मग हे मार्किंग किती घ्यायचं, तर इथून आपल्याला ते 4 इंच घ्यायचं आहे. नंतर आपण इथे अशी एक लाईन मारायची. ओके, मग इथून आपल्याला 2 इंच इतकं आत यायचं आहे. तर खाली आपल्याला 6 इंच घ्यायचं आणि नंतर पुढे 2 इंच. तर मग आपण आत आलेलो हे जे 2 इंच आणि इथून आपण जे 6 इंच मार्किंग केलं आहे तर ते दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आणि इथून हे 2 इंच हे जे आहे तर हे आपलं मार्जिन असणार आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालं आहे. आता आपल्याला हा शेप कसा ड्रॉ करायचा तर तो बघा, हा जो पॉईंट आहे आपला आणि इथला पॉईंट, तर इथे आपल्याला एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची अशी. नंतर त्या लाईनचा एक सेंटर घ्यायचा, पुन्हा नंतर ह्या दोघांचा एक सेंटर घ्यायचा. ओके, इथून आपल्याला 1 इंच इथे यायचं आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने तुम्हाला हा जो आपण हा सेंटर घेतला आहे तिथून आपल्याला एक 1/2 इंच बाहेर जायचं आणि हा जो सेंटर आहे तर तिथून खाली 0.25 इतकं यायचं आणि इथे 1 इंच आपण घेतलं आहे तर 1 इंचापर्यंत स्ट्रेट लाईन, मग फ्रेंच कर्वच्या सहाय्याने हे 1/2 इंच वर आलेलं आणि नंतर हे 0.25 खाली आलेलं असं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं. ओके, मग ही झाली आपली फर्माची, ही जी झाली आपली वरची ती बॅक साईड. ओके, आणि आता जी फ्रंट साईड आहे तर ती फ्रंट साईड अशी थोडीशी आतमध्ये असते आणि ही जी बॅक साईड आहे तर ती थोडीशी वरती असते आपली. ओके, तर मग काय करायचं की हा जो सेंटर होता आपला इथला, तर सेंटरपासून आपल्याला 0.25 इतकं खाली यायचं. नंतर इथे हे स्ट्रेट घ्यायचं आणि मग तिथून हे 0.25 खाली आलेलं आणि हे इकडे आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा स्लीवचा फर्मा तयार होणार आहे. तुम्ही ह्या फर्माची एका पेपरवर प्रॅक्टिस करा. तुम्ही अगदी इझिली हा फर्मा शिकू शकाल. तुम्हाला फर्माची ड्रॉईंग कशी वाटली तर ती नक्की सांगा.